नमस्कार मित्रांनो, झडपीगुरुजी.com च्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी सुनील आलुरकर आपले हार्दिक स्वागत करत आहे. आता आपण फोटोशॉपचा भाग क्रमांक 4 मध्ये आहोत. भाग क्रमांक 4 मध्ये आपल्याला डायरेक्ट आता प्रात्यक्षिकाला सुरुवात करायचं आहे. तर आपण मागील भागात शिकलो की हे मेनू बार आहेत आणि हे टूल बॉक्स आहे. आणि आता आपण या टूल बॉक्समध्ये सिलेक्ट टूल बॉक्सवर थोडंसं माहिती घेणार आहोत. आपण सिलेक्ट टूल बॉक्समध्ये मित्रांनो, हा जो बॉक्स आहे इथला, हा चौकोन दिसतो तुम्हाला, याला रेक्टँगल म्हणतात. हा लॅसो टूल आहे आणि हा क्विक सिलेक्शन टूल आहे. आणि त्याच्यानंतर हा पेन टूल एक आहे, त्याला सिलेक्ट ऑप्शन म्हटलं जाते, सिलेक्ट टूल बॉक्स असं म्हटलं जाते. या 4 टूलचा आपण जास्तीत जास्त वापर करणार आहोत फोटोशॉप शिकत असताना. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, फाईलमध्ये जाणार आहे आणि न्यू डॉक्युमेंट तयार करणार आहे. याला शॉर्ट की आहे Ctrl+N म्हणून. Ctrl+N केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला नेम दिसतोय. आता या हे जे तुम्ही डॉक्युमेंट तयार करणार आहात त्याचं नाव येणार आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी याचं नाव देऊया, सॅम्पल म्हणून देऊया. आणि या ठिकाणी प्रीसेट बघा, याला प्रीसेट म्हटलं जातं. प्रीसेट म्हणजे काय, तर तुम्हाला जी साईज पाहिजे, आता डिफॉल्ट फोटोशॉप साईज म्हणजे 7x5 इंच आहे. आणि त्यानंतर US पेपर जास्तीत जास्त वापरला जाणार म्हणजे इंटरनॅशनल पेपर आहे, सॉरी. ही US पेपर म्हणजे काय, तर लेटर साईज वापरली जाणार आहे. आणि त्यामध्ये विथ त्याची डिफॉल्ट ही आहे. आणि त्यानंतर इंटरनॅशनल पेपर. आता आपण जे म्हणतो की नाही, A4 साईजचे फोटोशॉप डॉक्युमेंट बनवायचे, त्याचे प्रिंट्स काढायचे आहेत, एखाद्या प्रोजेक्टसाठी वगैरे वापरलं जातं, किंवा एखाद्या वर्तमानपत्राच्या कामासाठी हे या पेपर साईजचा वापर केला जातो. आपण A4 साईज बघूया आणि त्याची बघा काय असणार आहे, इथं विथ काय असणार आहे. आणि पिक्सल्समध्ये हे पिक्सल्स आणि सेंटीमीटर्स आणि इंचेस हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, पिक्सल्स म्हणजे आता बघा, A4 साईज ही 2480x3508 या पिक्सलची असते. आणि रिझोल्युशन आहे म्हणजे क्वालिटी, तुमच्या फोटोशॉप डॉक्युमेंटची क्वालिटी काय असणार आहे, ही क्वालिटी तर रिझोल्युशन ठरत असते. जास्तीत जास्त क्वालिटी आपण डिफॉल्ट कास्ट क्वालिटी ही 72 असते. डिफॉल्ट क्वालिटी जी असते ती 72 असते. आणि त्यानंतर हे कलर मोड आहे RGB, CMYK. न्यूजपेपरच्या कामामध्ये जास्तीत जास्त CMYK कलर मोड हा वापरला जातो. आणि आपण जनरल फोटोशॉप डॉक्युमेंट बनवण्यासाठी RGB कलर वापरला जातो. आणि बॅकग्राऊंड कंटेस्ट म्हणजे हा बॅकग्राऊंड कलर, ज्यावेळेस तुम्ही डिफॉल्ट फोटोशॉप डॉक्युमेंट ओपन कराल त्यावेळेस तुमचा बॅकग्राऊंड कलर हा कोणता असला पाहिजे डिफॉल्ट, यासाठी हे वापरलं जातं. आणि वर्किंग RGB वगैरे. आता हे झाले तुमचे कलर प्रोफाईल म्हटलं जातं याला. आता आपण काय करूया, याला सध्याला डिफॉल्ट ठेवूया आपण, कारण कलर प्रोफाईलमध्ये एवढं मोठं काम पडत नाही आपलं. आणि पिक्सल आस्पेक्ट रेशिओ हा स्क्वेअर पिक्सल्स असला पाहिजे. आता हे कशासाठी आहे, पिक्सल्स आस्पेक्ट रेशिओ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही डेस्कटॉप पाहिला असेल, डेस्कटॉपमध्ये काही डेस्कटॉप बघा रुंदीला जास्त असतात आणि हाईटला कमी असतात. त्याला 16:9 ही वाईड स्क्रीन असते जास्तीत जास्त आपल्या साधारण डेस्कटॉपची. आणि काही डेस्कटॉप असे असतात की एकदम चौकोनी असतात. हे तुम्हाला पिक्सल आस्पेक्ट रेशिओ हे काम करत असताना पुढच्या वेळेस तुम्हाला अनुभवामधून येऊन जाईल. आपण त्याला डिफॉल्ट हा स्क्वेअर पिक्सल्स पण ठेवणार आहोत. ठीक आहे, आणि आता आपण सुरुवात करूया. आता बघा, आपण डिफॉल्ट बॅकग्राऊंड हा रेड ठेवला होता. आता मी काय करतो, या ठिकाणी जाऊन लॉक काढत आहे. हा सगळ्यात पहिलं काम काय करायचं, फोटोशॉप डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर त्याचा लॉक काढायचा. ठीक आहे, आता जर मला वाटलं, आता क्विक सिलेक्शनवर आपण काम करतोय, हे जे पहिलं दिसतं तुम्हाला इथे, त्याला रेक्टँगल मार्केट टूल असं म्हटलं जातंय. आता एक थोडंसं इथं काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. आपण या ठिकाणी काय करणार, हे जे इथं बारीक त्रिकोण दिसते खाली, रेक्टँगल मार्केट टूलच्या खाली जे बारीक डॉट दिसतोय, या डॉटवर जर क्लिक केलं तुम्ही, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं दिसेल. हा या ठिकाणी आलं बघा, याला रेक्टँगल मार्केट टूल, एलिप्टिकल मार्केट टूल आणि सिंगल रो मार्केट टूल आणि सिंगल कॉलम मार्केट टूल असे 4 टूल असतात या मार्केट टूलमध्ये. ठीक आहे, आणि आता आपण पहिल्या चौकोनी मार्केट टूलवर काम करणार आहोत. आता एक घ्या मित्रांनो, शिफ्टचा वापर कसा करायचा यावेळेस समजून घ्यायचा आहे. आता हा चौकोनी प्रकार वापरणार आहोत आपण. तुम्ही शिफ्टनं जर केलं तर एकाच रेशोमध्ये हा चौकोन आलेला असेल बघा, हा एकाच रेशोमध्ये येतोय, तुमच्या लक्षात येत असेल. म्हणजे याच्या 4ही बाजू सारख्या येतात साधारणतः. फक्त तुम्हाला एक करावं लागणार आहे,
सुरुवातीला त्याला पकडावं लागणार आहे, म्हणजे ते चारी बाजू सारख्या येतील साधारणतः. ठीक आहे. आणि आता हे चौकोनी मार्केट टूल केलं नाही मी. आता एक बघा मित्रांनो, आता मी मार्केट टूल काढला, आणि ज्यावेळेस माऊस मी दुसरीकडे नेतोय आणि इथं टेक आला, त्यावेळेस आता आपण सिलेक्ट केलेला टूल गायब होऊन जातो. याला कारण काय माहिती आहे का? तर आता आपल्याला यासोबत या ठिकाणचे सुद्धा, म्हणजे याला क्लिक केल्यानंतर ऑटो सिलेक्ट आलं आणि आपण मार्केट टूलला सिलेक्ट केल्यानंतर हे 4 टूल आलेले आहेत तिथे. ठीक आहे. मग आपण या 4 टूलचा अभ्यास करूया. मी सिलेक्ट केलं, दुसरीकडे माऊस नेला, आपण सिलेक्ट केलेला भाग निघून गेलेला आहे. आता त्यासोबत मी इथे येणार आहे, हा जो दुसरा आहे दिसतोय, याला काय म्हणतात ॲड टू सिलेक्ट म्हणतात. ॲड टू सिलेक्टवर गेल्यानंतर बघा काय होतं, सिलेक्ट केलं, दुसरीकडे क्लिक केलं, काहीच होत नाही, म्हणजे सिलेक्ट झालेला भाग आहे. आणि तेवढ्यापुरतं मी काय करणार आहे, आता इथे कलर फिल करणार आहे या सिलेक्ट केलेल्या भागामध्ये. झालं, सिलेक्ट झाला एवढा भाग. आणि त्यानंतर अजून दुसरं मला जर वाटलं की बाबा अजून भाग सिलेक्ट करायचा आहे मला, केला एवढा सिलेक्ट, अजून एवढा भाग सिलेक्ट केला, अजून एवढा भाग सिलेक्ट केला. आणि त्यासोबत बघा मित्रांनो, मी सिलेक्ट केलेल्या भागावर काय केलं, हा एवढा कलर भरलेला आहे. आणि त्यानंतर याच्यावर गेलो पुन्हा, आणि मला काही भाग नको आहे, काही भाग नको आहे, तर डिसिलेक्ट टूल आहे. या डिसिलेक्ट टूलमध्ये जाऊन मी काय केलं, मग एवढा भाग नको होता मला, काढून टाकला. आता भरलेला कलर आहे तो तसंच राहणार आहे, आपल्याला बघायला मिळाला. मग डिसिलेक्ट टूलमध्ये येणार आहे, आणि त्याच्यानंतर हे आहे जेवढा भाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तेवढाच भाग येतो ते सिलेक्ट होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याला इंटरसेक्ट विथ सिलेक्शन म्हटलं जातं. म्हणजे जेवढा भाग तुम्हाला सिलेक्ट करायचा तेवढाच भाग धरला जातो. याच्यामध्ये काही भाग तुम्हाला नको असलेला आहे, सिलेक्ट केल्यानंतरचा सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन तो भाग काढला जातो, आणि याच्यामध्ये सिलेक्शन करायचा भाग इथं हे केला जातो. इथं तुम्हाला चांगलं लक्षात येईल, हे सिलेक्शन केलेला भाग, ह्या सिलेक्शन केलेला भाग. आणि आता मला नको आहे काही भाग काढला, इथला भाग काढला, आणि काही भाग मला पूर्णतः जेवढा भाग पाहिजे तेवढाच मी सिलेक्ट करतोय, एवढा आलेला येतं. ठीक आहे. या भागामध्ये तुम्हाला हा सिलेक्ट टूल कसा वापरायचा हे समजलं असेल. आता आपण पुढच्या भागामध्ये सिलेक्ट टूल मधला दुसरा जो आहे राऊंडचा, तो आपण शिकणार. ठीक आहे. धन्यवाद. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला संपर्क साधायचा आहे.